सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उधार पेट्रोल टाकण्यास नकार देताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। उधार पेट्रोल टाकण्यास नकार देणाऱ्या चंद्रमणी महेंद्र जाधव या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाला गावातीलच सनी कोळी व त्याच्या मित्राने बेदम मारहाण केल्याची घटना न्याहालोद येथे घडली। यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या जाधवच्या नातेवाईकाला देखील गाव गुंडांनी मारहाण केल्याने पण पीडित कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मारहाण प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्यापपर्यंत सोनगीर पोलिसांनी सनी कोळीसह त्याच्या साथीदाराला अटक न केल्याने पीडित कुटुंबियांनी एसपी कडे जात कैफियत मांडत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी पीडित कुटुंबियांसह न्याहाळोद गावातील ग्रामस्थ व धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 25/5/2025 रोजी न्याहाळोद येथील इंडियन ऑइल पंपावर एका दलित तरुणाला चंद्रमणी जाधव या दलित तरुणाला न्याहाळोद येथील वाळू तस्कर सनी कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील याने उधार डिझेल न दिल्याच्या रागातून त्याला जातीवाद शिवीगाळ केली व त्याला बेदम मारहाण करण्यात आली व पीडित चंद्रमणी जाधवने त्याचे मामा वगैरे घरच्यांना बोलवले असता त्याचे मामा गौतम आयरे व त्यांचा मुलगा प्रदीप आयरे याला देखील आरोपी सनी कोळी व प्रदीप पाटील यांनी चाकूने वार करत त्यांना गंभीर दुखापत करण्यात आलेली आहे। या संदर्भात 26/5 रोजी सोनगीर पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, परंतु त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। हे आरोपी अजूनही वाळूची तस्करी रोज करत आहेत आणि त्या वाळू तस्करीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।